मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंची सरकार जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पाडली, आता या घटनेला जवळजवळ 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. आणि जेव्हा ही सरकार पडली त्यानंतर महाराष्ट्रामधले सर्वत्र काळोख पसरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आता राहण्यासारखी अनुकूल परिस्थिती राहिलेलीच नाही. महाराष्ट्रातल्या सर्वच कंपन्या आता गुजरातला निघून चालल्या. परदेशी गुंतवणूकसुद्धा महाराष्ट्र सोडून गुजरातला चालली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र पूर्णपणे हा नेस्तनाबूद करून सोडलेला आहे आणि महाराष्ट्र आता सर्वत्र दिशेमध्ये मागे पडलेला आहे. सगळेच राज्य महाराष्ट्राच्या पुढे चालले आहेत असं तुम्हाला कळून येईल जेव्हा तुम्ही काही विशेष पत्रकारांचे व्हिडिओज पाहाल किंवा संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या काही पक्षाचे नेते असतील किंवा काँग्रेसमधले काही नेते असतील त्यांची भाषणं किंवा वक्तव्य ऐका. तुम्हाला याच काही विशेष गोष्टींचा अंदाजा लागेल की महाराष्ट्र म्हणजे आता काहीच राहिलेलं नाही. कुठलाही राज्य हा महाराष्ट्राला हरवू शकतो अशी परिस्थिती सध्या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केली आहे. असा एक फेक नरेटिव्ह, एक मायाजाळ या लोकांनी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा सहज तयार होत नसतो. अनेक वर्षांची यामागे मेहनत लागते, पैसा लागतो. तो सगळाच या लोकांनी गुंतवणूक केलेली आहे. करोडो रुपये या नरेटिव्हच्या मागे लागले. ध्रुव राठी किंवा असे अनेक यूट्यूबर्स हा नरेटिव्ह अजून जास्त मजबूत करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतात. पण या सगळ्याच मेहनतीवर जरा कालच्या एका डेटाने सर्वत्र पाणी फेरलेलं आहे आणि त्या डेटामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी नेहमीप्रमाणेच विरोधकांना तोंडीचं पाडलेलं आहे. मार्च 2024 पासून ते एप्रिल 2025 पर्यंत म्हणजे या एका वर्षात जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे परदेशी गुंतवणूक संपूर्ण भारतात आली त्यापैकी 31% म्हणजे सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात आलेली आहे. आणि दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर कोणती राज्य आहेत यांची नावं ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य असेल की गुजरात आणि या सर्व राज्यांची जे लोक नावं घेतात ती राज्य या क्रमांकांवर सुद्धा नाही आहेत. कारण दुसऱ्या क्रमांकावर एक तर कर्नाटक राज्य आहे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये या दोन राज्यांमध्ये जे डिफरन्स आहे, जे फरक आहे परदेशी गुंतवणुकीचं, ते सुद्धा फार मोठं आहे. टक्केवारीवर जाऊन याचा अंदाजा लागणार नाही. जर किमतीत म्हणायचं म्हटलं तर महाराष्ट्रात $19.6 बिलियन म्हणजे 31% भारतातली सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक या वर्षीमध्ये म्हणजे मागच्या वर्षीमध्ये आलेली आहे. आणि कर्नाटक जो की दुसऱ्या क्रमांकावर आहे त्या राज्यात $6.62 बिलियन परदेशी गुंतवणूक आली. आणि ज्या गुजरातच्या नावाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेसुद्धा मध्यंतरी किंवा आतासुद्धा जे बोटं मोडत बसलेली आहे तो राज्य म्हणजे गुजरात हा दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर सुद्धा नाही आहे, डायरेक्टली चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये परदेशी गुंतवणूक आली आहे $5.71 बिलियन आणि यापेक्षाही जास्त दिल्लीमध्ये आली आहे. म्हणजे दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि दिल्लीत $6 बिलियन गुंतवणूक आलेली आहे परदेशी. त्यामुळे मी म्हणतो की हा जो फेक नरेटिव्ह असतो ना, जो एक मायाजाळ ज्याला मी म्हणतोय, एक भ्रम ज्याला म्हणतोय, जो जनतेसमोर तयार करण्याचा प्रयत्न मागच्या 1-2-3 वर्षांपासून केला जातोय. काँग्रेस असेल, शरद पवारांचा पक्ष असेल किंवा विशेष करून संजय राऊत असतील, रोज दिवसा उठून एक पत्रकार परिषद घ्यायची आणि ही कंपनी गुजरातला गेली, ती कंपनी गुजरातला गेली. कारण जे फॉक्सकॉन आणि टाटाचं एअरबसचं प्रोजेक्ट जे या महाराष्ट्रातून गुजरातला गेलं त्यामागचं कारणसुद्धा उद्धव ठाकरेंची सरकार होती. कारण कोणतीही कंपनी जेव्हा एखाद्या राज्यामध्ये गुंतवणूक करते तेव्हा महत्त्वपूर्ण 2 गोष्टी नजरेत ठेवत असते. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय स्थिरता, जी की उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्रातून पूर्णपणे लुप्त झालेली होती. कधी काय होईल आणि कुठला पक्ष कोणत्याही सोबत जाऊन गठबंधन करून सरकार बनवू शकतो, ही सगळी परिस्थिती उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्रात तयार झाली. आणि याच अस्थिरतेमुळे या सगळ्या कंपन्या गुजरातला जात होत्या. आणि दुसरं कारण जे कंपन्या गुंतवणूक करताना बघतात ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, रोड कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी, या सगळ्याच गोष्टींचं श्रेय जे आज परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आली आहे त्यामागचं कारण देवेंद्र फडणवीस आणि BJPची सरकार आहे. गावागावांमध्ये रस्ते पोहोचवण्याचं काम BJPने केलं आहे. समृद्धी महामार्ग बनवताना जेव्हा आपलं राजकीय ध्येय साधण्यासाठी काँग्रेसमधले किंवा संजय राऊतांसारखे जे लोक या महामार्गावर चिखल फेकण्याचं काम करत होते, देवेंद्र फडणवीसांच्या मार्गामध्ये रोडा तयार करण्याचा प्रयत्न करत होते, या सगळ्याच समस्यांना अगदी संयमितपणे देवेंद्र फडणवीसांनी सामोरं जाऊन समृद्धी महामार्ग 100% पूर्ण केलाच. काही दिवसांपूर्वीच त्याच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे तिन्ही लोकांनी मिळून केलं.
त्यामुळे मी म्हणतो की आज जी परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1चा राज्य झाला आहे, ज्याविषयी अनेकदा देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पण फेक नरेटिव्ह यालाच म्हणतात. कितीही स्पष्टीकरण द्या, कितीही तुम्ही फॅक्ट या लोकांसमोर ठेवा, पण आपल्याला ते मान्य करायचंच नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपण जे बातम्या पसरवतोय त्या खोट्या आहे आणि खोट्या बातम्यांना कोणताही आधार नसतोच. आणि जेव्हा आपण त्यांना आधार पुरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या खोट्या बातम्या लोकांसमोर उघड होतात. आणि हाच जो डेटा मी तुमच्यासमोर आता ठेवला आहे या खोट्या बातम्यांना उघड करतो. आणि देवेंद्र फडणवीसांनी 2014 पासून ते आत्तापर्यंत जे महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे त्याचं हे फळ आहे. जेव्हा परदेशी कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा राजकीय स्थिरता बघून येतात, ह्या दोन्ही कामांना करण्यामागे एकमेव कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि BJP हा पक्ष आहे. आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना राजकारणातून उचलून बाहेर फेकण्याचं काम देवेंद्र फडणवीसांमुळेच झालेलं आहे. शक्तीपीठ महामार्गासारख्या इतर अजून अनेक प्रकल्पांचं काम देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळे रोड कनेक्टिव्हिटीच्या कामात कोणत्याही प्रकारची कमतरता देवेंद्र फडणवीस ठेवणार नाहीत. याचंच एक मेसेज देवेंद्र फडणवीस मागच्या 1 वर्षांमध्ये आपल्याला लगातार देताना दिसत आहेत. आणि हा जो डेटा मी तुम्हाला दिला आहे की 31% हा छोटा मोठा आकडा नाही आहे. महाराष्ट्र मागच्या 3 वर्षांपासून परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1चा राज्य राहिलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं सरकार असेल मुख्यमंत्री असताना किंवा देवेंद्र फडणवीसांचं आत्ताचं सरकार असेल, हे गुंतवणुकीसाठी सदैवच एक चांगलं सरकार राहिलेलं आहे. याचं एक उदाहरण म्हणून मी तुमच्यासमोर हा डेटा ठेवला आहे. आणि हे सर्व कामं करताना देवेंद्र फडणवीसांसाठी काही सोपा मार्ग या लोकांनी बनवून ठेवलेला नव्हता. शरद पवारांनी जरांगे पाटलांच्या मदतीने एक जातीवादी आंदोलन उभा करणं असेल, अशा अनेक समस्या देवेंद्र फडणवीसांसमोर त्यावेळी 2014 ते 19 मुख्यमंत्री असताना सुद्धा होते. यानंतर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते आणि ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा या समस्या होत्याच आणि आता सुद्धा आहेतच. त्यामुळे हे लोक कधीच देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रासाठी काम करण्याची संधी देणारच नाही आहेत. जो सरळ मार्ग असतो, कारण देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत आहेत हे सर्वांसमोर स्पष्ट आहे. आणि जर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गात जर रोडा तयार करत असाल तर तो रोडा हा देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाच्या मार्गात नसून तो महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मार्गात आहे, हेच आपल्यासमोर स्पष्ट होतं. आणि जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीसांना अगदी स्थिर सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे तेव्हा महाराष्ट्र सदैवच या भारताच्या पटलावर सर्वच राज्यांमध्ये नंबर 1च्या भूमिकेत राहिलेला आहे. आणि हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी सिद्ध करून दाखवले. कारण 2014 नंतर त्यांनी त्यापेक्षाही जास्त समर्थनाचं आणि मजबूत सरकार 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्थापन करून दाखवलेलं आहे. आणि ही महायुतीची सरकार, ज्याला की मागच्या 7-8 महिन्यांपासून ही सरकार कधीही पडू शकते, अजितदादा तिथे जातील, एकनाथ शिंदे इकडे जातील, या सगळ्याच खोट्या बातम्यासुद्धा याच कारणामुळे की देवेंद्र फडणवीस लगातार चांगलं काम करतात. आणि असं जर राहिलं आणि 5 वर्ष त्यांना अखंड काम करण्याचा वेळ मिळाला तर 2029ची निवडणूकसुद्धा तेच जिंकतील, हे सगळ्याच विरोधकांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या मार्गामध्ये वारंवार अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. आता यावर तुम्हाला काय मत बनवायचं आहे हे यासाठी मी तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्रता देतोय आणि ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत शेअर करू शकताच. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.